नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहेत। तर याचा GR आलेला आहे। 100% मोफत शिक्षण मुलींना मिळणार आहे। तर त्यासाठी कोणकोणत्या मुली पात्र असणार आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां, जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही हा GR बघू शकता। व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SEBC तसेच इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबतचा हा 2024चा GR आहे। तुम्ही बघू शकता प्रस्तावना। उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश घेणाऱ्या व इतर प्रवर्ग OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC या वर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ देण्यात येणार आहे। व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण हे 36% इतके मर्यादित आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणामुळे मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच मुलींना सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक कार्यक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंडळाच्या दिनांक 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीतील विचाराविनिमयांती पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर शासन निर्णय काय आहे? राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालये, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च व तंत्र विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे। तसेच यासाठी येणाऱ्या शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थापक व संस्थाबाह्य वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहेत। सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेची निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखाशीर्षा अंतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा। तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे। मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार
EWS प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 7/10/2017 रोजीच्या शासन निर्णयामुळे खालील प्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. EWS आरक्षणानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना EWS प्रमाणपत्राऐवजी आई वडील एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे. तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील त्यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे. दुसरा आहे EWS आरक्षणानुसार शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांना अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील. अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. उत्पन्न प्रमाणपत्राच्या उपरोक्त तरतुदी संस्थापक व संस्थाबाह्य या वर्गामध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा मान्यता देण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा GR आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.